तुझा एवढा मोठा प्रवास आहे. एकांकिका, डिरेक्टर म्हणून वेगळी, ऍक्टर म्हणून अजून काहीतरी वेगळं आणि प्लस त्याच्यामध्ये म्युझिक. एक्सपेरिमेंट करा, हे याला कोणी नाही नाही म्हणत. जिंकतोय आपण जो एक्सपेरिमेंट करतो तो एक्सेप्ट होतो की नाही हे टोटली डिपेंड करतं तिकडे कोण बसले. जजेसना आवडतं म्हणून नाटक करायचंय की तुम्हाला काहीतरी करायचंय आणि प्रेक्षकांसाठी तुम्हाला काहीतरी वेगळं द्यायचं म्हणून नाटक करायचंय, हे पहिले तर बदललं पाहिजे. आणि इथे काम करणाऱ्या सगळ्याच ऑलमोस्ट कलाकारांचं असतं की मला ऍटलीस्ट सवयीपर्यंत पोहोचायचं. जिंकणं तर अजून पुढची गोष्ट. सातत्य ठेवा, चुकलात तरी सातत्य ठेवा. हॅलो एव्हरीवन. बऱ्याचदा आपण आपलं एक क्षेत्र निवडतो आणि त्यामध्ये सक्सेसफुल होण्यासाठी खूप प्रयत्न करतो, पण मला वाटतं अशी खूप कमी लोक असतात की जी क्षेत्र निवडतात त्यामध्ये सक्सेसफुल होतात, पण त्याचबरोबर आणखी नवीन नवीन गोष्टीही ट्राय करत त्यामध्येही सक्सेसफुल होतात. आजचा जो गेस्ट आहे, जो पाहुणा आहे, तो पण असाच काहीसा आहे. तर आजच्या या एपिसोडमध्ये आपण गप्पा मारणार आहोत आमच्या मित्राशी, म्हणजेच संकेत पाटीलशी. सो लेट्स स्टार्ट. हाय संकेत. हॅलो. कसा आहेस? मस्त. दमून आलायस का तू फार? का रे, का काय करून आलास, काय करतोय सध्या? सध्या काही नाही, नवीन शोच काम चालू आहे त्यामुळे थोडी धावपळ चालू आहे. ऑल राईट. एवढं सगळं करतोयस, मी जेव्हा तुझा रिसर्च सुरू केला, तुझा एवढा मोठा प्रवास आहे. एकांकिका, डिरेक्टर म्हणून वेगळी, ऍक्टर म्हणून अजून काहीतरी वेगळं आणि प्लस त्याच्यामध्ये म्युझिक. म्हणजे एवढं सगळं करत होतास तू ऍट अ टाइम, पॅरलली जे काही चालू होतं. पण कधी डिसाईड केलं किंवा कोणती अशी गोष्ट होती की तुला खूप इन्फ्लुएन्स केला कोणत्या गोष्टीने, किंवा इन्स्पिरेशन म्हणतो आपण, असं काही होतं का की करावं असं वाटलं ते बघून? नाही, मी असं ठरवलं काहीच नव्हतं की मला हे करायचंय किंवा ते करायचंय, असं काही ठरवलं नव्हतं. मी ऍक्टर म्हणूनच, जसं आपलं असतं की मी रुईयाला ऍडमिशन घेतलं तर मला ऍक्टरच व्हायचं होतं. पण तिथे गेल्यावरती प्रत्येक गोष्ट त्या त्या सिच्युएशन नुसार बदलत गेली. म्हणजे म्युझिक करायची गोष्ट पूर्ण एक वेगळी की म्युझिक कसं करायला लागलो, किंवा ऍक्टिंग तर मी फार केली नाही. मी 2-3 वर्ष ऍक्टिंग केली रुईयामध्ये आणि त्याच्यानंतर नाही केली. मी फक्त एकच एकांकिका केली ज्यात लीड होतं, त्याच्यानंतर नाही केलं. मग डिरेक्टर म्हणूनचा प्रवास पूर्ण वेगळा आहे. तिन्ही गोष्टी खूप वेगळ्या आहेत आणि त्या त्या वेळ आल्यावरती करायला लागल्यावरती मग मला आवडायला लागलेल्या गोष्टी आहेत. ते असं काही ठरवून नव्हतं केलं की बाबा आपल्याला जायचंय, हे करायचंय आणि मग यात पुढे करिअर करायचंय, असं काही फिक्स नव्हतं. ते होत गेली होती ती गोष्ट. पण नाटकात यायचं एवढं? हा, एवढंच होतं की करायचं, इथेच करायचं. दुसरं अभ्यास वगैरे किंवा इंजिनियर, डॉक्टर मी नाही बनू शकत, मला माहिती होतं. रुटीन वर्क नाही जमणार मला. करायचं तरी ह्यातच. हो. जर हे नसतं केलं तरी ह्याच्याशीच रिलेटेड तू काहीतरी केलंच असतं. पण मग तुझं जे नाटक होतं गम बन एकांकिका, मला वाटतं नाही, गम व्यावसायिक नाटक होतं, त्यात मी काम केलं होतं. ते ऍक्टर म्हणून? हा, त्यात ऍक्टिंग, ते सगळे खूप 40-50 मुलं होते त्याच्यामध्ये, तेव्हा मी काम करत होतो. आणि मग त्याच्यानंतर साइड बाय साइड तुझं म्युझिक पण रुईयापासून सुरू झालं? नाही, हो, म्हणजे मी 12वीला असताना मी म्युझिक सुरू केलं. की कसं, ते पहिल्या एकांकिकेला डिरेक्टर बोलला आमचा की मला गाणी एडिट करून आहे. मी बेसिक एडिट करायचो. सो तो बोलला की मला म्युझिक एडिट करून दे, ही गाणी एडिट करून दे. आणि गाण्यांवरतीच होती ती एकांकिका, नॉट ओनली बटल्स, माझी पहिली एकांकिका. हा, सो त्यात तो बोलला की एडिट करून दे. ते सगळं झालं आणि त्याच एकांकिकेला म्युझिकचं प्राइज मिळालं. मग दुसरी, त्याच्या पुढची जी एकांकिका होती, तर त्या एकांकिकेला त्याने परत मला म्युझिकसाठी विचारलं आणि त्यावेळेला तो मला बोलला की आता म्युझिक तू मेक कर म्हणजे काय मला माहिती नव्हतं. कसं बनवायचं, प्रोडक्शन करायचं कसं, ते अरेंजमेंट करायच्या कशा. सो मग त्या हिशोबाने मी त्या प्रोसेस सगळ्या सुरू केल्या आणि 2016च्या आसपास दृष्टी नावाची एकांकिका होती, त्याला मी पहिलं म्युझिक, माझं पूर्ण प्रोडक्शन माझं होतं की त्याला मी पूर्ण म्युझिक मेक केलं होतं आणि त्याला झीला नॉमिनेशन पण मिळालं होतं. पण काहीही बॅकग्राऊंड नसताना फक्त तू डिरेक्टरने म्हटलं म्हणून तू तिकडे आलास, ते झीचं नॉमिनेशन, ह्याच्यामध्ये मग मध्ये तो एक म्हणतो ना आपण की सेन्स डेव्हलप करायचा. ते मी काय झालं, तर नॉट ओनली बटल्स नंतर मी साऊंड इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं, कारण मला ते आवडायला लागलं.
की हे एक आहे, ही एक आपली बाजू बनवू शकते. काहीतरी आपण म्हणतो ना, एक पैशांची बाजू ही बनवू शकते. डिरेक्टर म्हणून मला माहिती आहे की लगेच पैसे कुठून मिळणार नाही, आणि पैसे गरज आहे. बरोबर. पुढे ट्रॅव्हल सर्व्हाइव्ह करायचंय, काम करायचं, तर पैसे गरज आहे. तर कधी ना कधी तर पैसे मिळणार आहेत ह्या गोष्टीमधून. सो मी साऊंड इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं. मी साऊंड आयडियाजला माझं पूर्ण साऊंड इंजिनिअरिंगचं कम्प्लीट केलं, आणि मग मी सुरू केलं. मग मी प्रोग्रामिंग करायला लागलो, अरेंजमेंट करायला लागलो, कंपोजिशन्स करायला लागलो. बेसिक मी सुरू तर नाटकापासूनच केलं. नाटकाचंच म्युझिक मी जास्त केलं, आणि आत्ता 2 वर्ष झाले मी सिरियल कडे वळालो. झाल्या माझ्या 2 वर्षामध्ये 8 ते 9 सिरियल झाल्यात माझ्या. आणि आता रिसेंट गारुडचं बॅकग्राऊंड. हा, फिल्म आता गारुड फिल्म आली आता. माझे गिरीश कुलकर्णी आहेत त्याच्यामध्ये, शशांक शेंडे आहे, पायल पांडे आहे, जी NSD वरून आता आली. एवढी मोठी जे काही मध्ये होतं, तुला कधी मग असं सेल्फ डाऊट वगैरे म्हणतो किंवा आपल्याला भीती वाटते एक्सपेरिमेंट करताना, असं नाही वाटलं कधी? नाही, मला एक्सपेरिमेंट करायला तर मला नाही वाटत भीती, की एक्सपेरिमेंट आहे तो आपण करूच शकतो आणि केलाच पाहिजे. एक्सपेरिमेंट का नाही केला पाहिजे? प्रत्येक गोष्टीत केला पाहिजे. इव्हन मी आता म्युझिक मध्ये सुद्धा करतो. म्हणजे तू सिरियलचं म्युझिक ऐकशील तर टिपिकल साऊंड देणारं किंवा ठरलेल्या गोष्टी असतात. आता झी मराठीला 7व्या मुलीची 7वी मुलगी सिरियल सुरू होती माझी, तर त्याच्यामध्ये मी फक्त तोच म्युझिक, टिपिकल म्युझिकचा प्रकार केलाच नव्हता. त्याच्यामध्ये खूप वेगवेगळे एक्सपेरिमेंट केले होते. ते ऑडिओ वाईज, म्युझिक वाईज ते लोकांना कळत पण होते. त्याच्यामध्ये रिव्ह्यू येत होते खूप, की काही त्यांचे पॅरामीटर्स तोडून आपण काम करत होतो. किंवा मी त्यांना सांगितलं पण होतं की ह्या शोला मी काही ज्या आपल्या गोष्टी असतात ठरलेल्या त्याच्या व्यतिरिक्त काम करेल, तर तसं चालणार आहे का? सो ते त्यांनी पण ऍक्सेप्ट केलं, कारण एक्सपेरिमेंट करा हे याला कोणी नाही नाही म्हणत. तर आपण फक्त एवढंच असतं की आपण विचार केला पाहिजे आणि तो एक्सपेरिमेंट केला पाहिजे, तो एक्झिक्यूट केला पाहिजे तशा पद्धतीने. आणि मग हे आतापर्यंत तू सुरुवात केलीस, नॉट ओनली बट ऑल्सो पासून तुझी सुरुवात झाली, ती आत्ता गारुड पर्यंत, लाईक ह्यूज अचीवमेंट. कारण कॉलेज पासून काही बॅकग्राऊंड नसताना आणि कुठल्याही गोष्टी आधी अवेलेबल नसताना, प्लस तुझ्या घरचं बॅकग्राऊंड तसं काहीच नाहीये, हे सगळं करत असतानाच तू साइड बाय साइड तुझी डिरेक्शनची जर्नी सुरू झाली होती. करेक्ट मी इफ आय एम रॉंग. मला वाटतं लेखकाचा कुत्रापासून. लेखकाचा कुत्रापासूनच सुरू झालेली. पण लेखकाच्या कुत्राला कोणी डिरेक्टर नव्हता. म्हणजे मी स्वतः तसा डिरेक्टर नव्हतो किंवा काम करणारे असे डिरेक्टर नव्हते. आम्ही सगळेच एक काहीतरी करायचं म्हणून आम्ही भेटलेलो. सो ज्याला जे वाटेल तो ते सांगायचं, आणि मग ते सांगताना मला कळलं की अरे हे आपल्याला जमू शकतं. मग ते की काय चुकतंय हे एवढं सांगितलं की होतं, सुरू करू शकतो आपण याच्यावरती. त्याच्यावरनं मी सुरू केलं, आणि मग हळूहळू विचार करता करता थोडं विजन बदलत गेलं. पण काय गोष्टी, म्हणजे कशी ती सवय लावली, किंवा डिरेक्टर म्हणून स्वतःला घडवताना तू काय काय गोष्टी जाणीवपूर्वक केल्या का? जाणीवपूर्वक तर माझ्या डोक्यात एकच असायचं की काहीतरी वेगळं द्यायचंय. म्हणजे मी आतापर्यंत जेवढे पण माझे प्ले डिरेक्ट केलेत डिरेक्टर म्हणून, तर माझा कोणताच प्ले असा नव्हता की तो सेम फॉर्म मध्ये केलेला आहे. म्हणजे मी 2014 मध्ये पहिली एखादी डिरेक्ट केली असेल, तर मी आता 2024 मध्ये 10 वेगवेगळ्या जॉनरचे प्ले आहेत माझ्या नावावर. असं समज की 10 वेगवेगळे प्ले आहेत, की एकाच जॉनरमध्ये, एकाच फॉर्म मध्ये. किंवा मी या गोष्टीला कुठे घाबरत नाही की मला एक्सपेरिमेंट करायचं. माझ्या प्रत्येक प्ले मध्ये, म्हणजे आता पद्मिनी धाम नावाचं माझं जे नाटक सुरू आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा मी टांगा आणलेल्या. त्याच्यामध्ये पण बऱ्याच गोष्टी आहेत ज्या की मला ते करताना आधी माहिती नव्हतं की हे ऍक्सेप्ट होणार आहे का, हे नॉर्मल ऑडियन्सला आवडणार आहे का, किंवा नॉर्मल ऑडियन्स सोड, आपण जे नाटक करतो त्या लोकांना तरी आवडणार आहे. पण त्याच लोकांनी हे झाल्यानंतर डोक्यावर घेतलं. माझं म्हणणं की आपण ते करून बघायची हिंमत केली पाहिजे, बस. असा हाच पॉइंट ऑफ व्ह्यू तुझा? हो, प्रत्येक मी नेहमी काम करताना माझं असं असतं की आपल्या बरोबर काय चालू आहे त्याच्यापेक्षा आपण काहीतरी वेगळं बघायला मिळेल एवढंच करूया. बाकी मग तो एक्सपेरिमेंट कळतो की हा एक वेगळा एक्सपेरिमेंट झाला. बरोबर. पण मग तुझे जसे जॉनर आहे, तू म्हटलास, विच इज ऍब्सोल्युटली ट्रू. मी जेव्हापासनं तुझ्या एकांकिका बघितल्यात, तर युजली मला असं वाटतं की रंगभूमीवरती हॉरर किंवा भयावह असं, किंवा जे सस्पेन्स पद्मिनी धामचं आहे, ज्या प्रकारची स्टोरी आहे, हे लोक पटकन नाही करत एका साईडला. फार आपला ठरलेला एक टिपिकल साचा आहे, त्या पद्धतीच्या
गोष्टी रंगभूमीवरती जास्त दाखवल्या जातात. हो. पण मग तू जॉनर जसा बदलतो तशी तुझी प्रोसेस किंवा अजून काही गोष्टी त्याबरोबरच्या बदलत जातात? खूप बदलतात. म्हणजे प्रत्येक नाटकानुसार त्या नाटकाची प्रोसेस बदलते. म्हणजे समोर आलेले जे ऍक्टर्स असतात त्या ऍक्टर्सच्या प्रोसेसनुसार आपल्याला प्रोसेस बदलावी लागते. आता पद्मिनी दामला मिलिंद सर होते, तर मला पहिल्यांदा मी त्यांच्याबरोबर रिडिंगला भेटलो तर मला त्यावेळेला मला कळालं की हे आपल्याला वेगळ्या पद्धतीने करायचंय किंवा वेगळ्या पद्धतीने आपल्याला ट्रीट करावं लागणार आहे सगळं. किंवा मला पण ते मी शोधत होतो की पहिलं व्यावसायिक नाटक आहे, सगळे ऍक्टर्स आपल्या समोर येत आहेत ते सगळे कमर्शियल आहे. आपण आतापर्यंत फक्त आपले मित्र, कॉलेज किंवा एकांकिका करतो तर त्या हिशोबाने आपण असायचो. तर इथे आपल्याला तसं नाही चाललं. तर इथे आपल्याला त्यांच्यानुसार सुद्धा काही गोष्टी बघाव्या लागणार आहेत. तर एकतर मुळात तसं पहिल्यांदा दडपण होतं की मिलिंद सरांना कसं हँडल करू, किंवा ते समोर आल्यावरती ऑलरेडी थोडं टेन्शन क्रिएट होतच होतं आणि त्याचा ऑरा बघून त्यामुळे ते पण जसं पहिला दिवस झाला, पहिलं रिडिंग झालं तर ते खूप सॉर्ट झालं. म्हणजे मला मजा आली त्यांच्याबरोबर काम करताना. त्यांच्याबरोबर खूप वेगळा एक्सपिरियन्स होता. आणि हे सगळं प्रत्येक डिपार्टमेंट वर्कनुसार किंवा आता त्या नाटकाला गरज काय त्याच्यानुसार सुद्धा त्याची प्रोसेस बदलते. पण कसं होतं जेव्हा मिलिंद सरांबरोबर तू काम करत होता? भारी वाटलं. मजा आली. आधी मला वाटलं की जसं आपण त्यांना बघत आलेलो आहे तसंच कदाचित असेल, पण नाही, ते एकदम विरुद्ध आहे सगळं. तर ते मला मजा आली काम करताना. मला असं कधीच वाटलं नाही की त्यांनी दडपण ठेवलंय किंवा काही कोणतीही गोष्ट असेल किंवा मला जर काही करेक्ट करायची असेल सगळं त्यांनी ऐकून घेतलेलं आहे किंवा त्यांना काय वाटतंय तेही त्यांनी मला सांगितलेलं आहे की हे करू का असं विचारलं गेलेलं आहे. तर मला मजा आली. म्हणजे त्यांच्याबरोबर प्रत्येक ठिकाणी त्यांनी छान रिस्पॉन्ड केलंय मला. आणि मुळात त्यांना पद्मिनी दामले नाटक पर्सनली खूप आवडलेलं आहे आणि त्यांचं असं आहे की हे नाटक मी कधीही कसंही करायला रेडी. मला वाटतं तुला त्यांच्याकडनं तू जसं त्यांना पिच केलं होतं तर तुला लगेचच त्यांचा रिस्पॉन्स आला होता आय गेस, असं काहीतरी आहे. हो. मी त्यावेळेला आमची चॅनलची मीटिंग होती त्यामुळे मी त्यांच्याशी नव्हतो कनेक्ट झालेलो. सो त्यांना पिच केलेलं कथा, अनिकेत म्हणून मित्र आहे माझा, त्यांनी पिच केली होती कथा त्यांना की बाबा असं असं आहे सर, आम्ही नाटक करतोय, तुम्हाला करायचं आहे का, मग आहात का तुम्ही, म्हणजे त्याच्यासाठी अवेलेबल आहात का. तर ते बोलले की मला कथा पाठव, स्क्रिप्ट पाठव, मी वाचतो. आणि त्यांनी ती लगेच वाचली आणि ते बोलले की तुमच्या दिग्दर्शकाला सांगा मला फोन करायला. सो मी मीटिंग मधून बाहेर आल्यावर पहिले त्यांना फोन केला, त्यांच्याशी बोललो आणि काय नाही ते ओके होते. त्यांचं असं होतं की तुम्ही मला कळवा आता पुढचं कसं असेल, शेड्यूल काय असेल. मग ते थोडं त्यांचं सगळं बोलणं होऊन 1-2-3 दिवसामध्ये आम्ही रिहर्सलला भेटलो रिडिंगला. कुठे करायचं तुम्ही रिहर्सल? इथून मी बोरिवलीला जायचो. पहिले 10 दिवस बोरिवली, त्याच्यानंतर मग दादरला. पण आता एवढ्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुझ्या प्रवासात तुला स्वतःला तू जेव्हा डिरेक्टर म्हणून बघतोस, तुला असं वाटतं का की ही एक गोष्ट आहे ही मी कधीच कॉम्प्रोमाइज नाही करणार? मला असं वाटतं की कोणतीही गोष्ट जी आपल्याला अचीव्ह करायची ती मिळवण्यासाठी जे करायचंय ना ते करायचं, त्याच्यासाठी कॉम्प्रोमाइज करायचंच नाही. मग त्याच्यासाठी तुम्ही हा विचार नका करू मी एवढेच कमावणार आहे याच्यामधून आणि तेवढेच कमावणार आहे. माझं म्हणणं आधी तेवढे घालवा, तर लोकांना आवडलं तर ते डबल कमावून देणार तुम्हाला. एकांकिकेमध्ये सुद्धा, म्हणजे एकांकिका करताना पण पैसे खूप मॅटर करतात. म्हणजे प्राइस असतं 25,000 रुपये, 15,000 रुपये आणि आपण खर्च केलेला असतो खूप दुप्पट. बरोबर. आता माझा एक प्ले चालू आहे चिनापसे रावी, तर त्याचा सेटच 65,000चा आहे. बापरे. 65,000चा फक्त सेट आहे त्याचा. त्याच्यानंतर त्याचा शोचं प्रत्येक शोची कॉस्ट त्याची नाही म्हटलं तरी पण मला 25-30 पर्यंत जाते. सो माझं म्हणणं की तुम्हाला जे दाखवायचंय, तुमचं जे विजन आहे किंवा तुम्ही जे करू बघताय किंवा तुम्हाला काळानुसार बदललेलं नाटक जर लोकांना दाखवायचंय तर मग तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागणार, कारण टेक्निकल गोष्टींसाठी पैसा लागतो. आता काळ बदलतोय तर नाटक पण काळानुसार बदललं पाहिजे. तो व्ह्यू बदलणं आपल्या हातामध्ये, म्हणजे तू मी आपण बदलला पाहिजे, फॉर्म बदलला पाहिजे नाटकाचा. किंवा फॉर्म बदलण्यापेक्षा पण आज काय हवंय किंवा आजच्या मुलांना काय हवंय. आज आपण AI च्या जगात आता आपण वावरतोय, आपल्या आजूबाजूला सगळीकडे त्या गोष्टी आहेत. तर मला असं वाटतं की जर सगळंच पुढे चाललंय तर मग नाटक का मागे राहत, नाटकालाच का आपण 4 भिंतीमध्ये ठेवायचं. मग आपण प्रयत्न तर करू शकतो की बाबा
वेगळं काहीतरी करून बघूया, वेगळं ट्राय करूया, वेगळं देऊया. आणि पद्मिनी धाम नंतर मला हे खूप जास्त जाणवलं की वेगळं करून तर बघा, लोक ऍक्सेप्ट करतात. नाहीच केलं, फक्त बोलत राहिलो तर मग ते होत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की हे सगळं सॉर्टेड आहे. म्हणजे असंच याच पद्धतीने विजन ठेवून काम केलं की सगळं मिळतं. म्हणजे बेसिकली कुठली गोष्ट कॉम्प्रोमाइज न करता करायचं ते मिळतं आपल्याला, सगळं मिळतं. पण आता सुरुवातीची नाटकं, आता जसं तू बदलाचं म्हणालास, तर नाटक करताना हल्ली लाईट्स म्हण किंवा म्युझिकच्या बाबतीत पण सुरुवातीला गाणी नसायची, ते आपण फार सिनेमात बघायचो, किंवा लाईट्स पण बेसिक चालायचे, जनरल किंवा बॉम्ब ह्याच्यावरतीच आपण जास्त खेळायचो. पण आजकाल व्हिज्युअली इतकं सुंदर नाटक करतात की इव्हन राज्यनाट्यामध्ये सुद्धा जेवढी नाटकं असतील त्यातली मला वाटतं तरी 2 प्रयोग असे होते की ज्यामध्ये लाईट्सच्या बाबतीत, म्युझिकच्या बाबतीत किंवा काहीतरी आहे की जे ब्रेक करायचं, असे प्रयत्न करणारे तू म्हटलास असं आहे, पण खूप कमी लोक आहेत. ते तेवढ्या प्रमाणात नाही होत आहे. आणि मला वाटतं की स्पर्धांमध्ये सुद्धा अजूनही आपण एखाद्या स्पर्धेमध्ये जातो, आता तुला तर जास्त माहिती असेल कारण की तू ऑलमोस्ट सगळ्या मोठ्या स्पर्धांत जिंकलेला आहेस, अनेक पारितोषिकं तुझ्या नावावरती आहेत. पण त्या स्पर्धेमध्ये सुद्धा आपण जिंकतोय, आपण जो एक्सपेरिमेंट करतो तो एक्सेप्ट होतो की नाही, हे टोटली डिपेंड करतं तिकडे कोण बसलंय त्याच्यावर. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे हा. मी मागे पण माझा एक पॉडकास्ट झाला होता, त्याच्यामध्ये पण मी ही गोष्ट सांगितली होती की मला असं वाटतं परत मुद्दा काळाचा येतो. परत गोष्टी येतात त्या पिढींच्या येतात. आज आपली जी पिढी आहे किंवा आपण जे करू बघतोय तर ते मागच्या काही लोकांना, किंवा आता आज मला करायचंय नाटक तर माझ्या मेंटॅलिटीला मॅच होणार आहे का, किंवा आपण जे करतोय त्या मेंटॅलिटीला आत्ताचे जजेस मॅच होतात का, हे पण खूप महत्वाचं आहे. कारण काय होतं की आपण एवढं सगळं करून बघतो किंवा काय प्रयत्न करायचे, काहीतरी वेगळं करायचंय किंवा वेगळं करायचंय, आणि त्यावेळेला तिथे जज करणारे 90s मधले बसलेले असतात, त्यांचे विचार 90s मधले असतात, आणि आपण आता 2024 मधलं नाटक करतोय. सो तो खूप व्ह्यू मॅटर करतो. सो मला असं वाटतं की थोडंफार आपल्या पिढीच्या जवळ येणारं किंवा तसे जजेस यायला हवेत आता स्पर्धेमध्ये, तर कदाचित त्या मी म्हणतोय त्या गोष्टी सुरुवात होईल. नाहीतर मग होईल त्या 4 भिंतीतलं नाटकच आवडत राहील. ते वाईट आहे हे म्हणणं नाहीये, पण माझं म्हणणं आहे की त्याच्यासोबत वेगळं पण काहीतरी ट्राय केलं पाहिजे किंवा वेगळा फ्लेवर ट्राय केला पाहिजे. प्रत्येक ठिकाणीच तुम्हाला करायला मिळेल असं नाहीये, पण जिथे मिळेल तिथे तुम्ही केलं पाहिजे. जजेसना आवडतं म्हणून नाटक करायचंय की तुम्हाला काहीतरी करायचंय आणि प्रेक्षकांसाठी तुम्हाला काहीतरी वेगळं द्यायचं म्हणून नाटक करायचंय, हे पहिले तर बदललं पाहिजे. पण आता जसं तू म्हटलास की चिनाब से रावी तक तुझ्या जवळजवळ तिकडे सेटच 65,000चा आहे. एवढी कॉस्ट आपण एखाद्या प्रोडक्शन मध्ये आपली जाते, आणि त्याला जेव्हा आपण जेव्हा ते खास स्पर्धेसाठी करतोय, आता आपल्याकडे सवाईसाठी सुद्धा तुला काही स्पर्धा असतात तुझ्या नावाने, त्या तू क्वालिफाय केले असेल, जिंकले असेल तर तिथपर्यंत आपण जातो. तर हे कुठेतरी मला वाटतं की काय याच्यावरती करता येऊ शकतं, किंवा नाही, काही नाही करू शकत आपण. ते चॉईस आहे प्रत्येकाची. करण्यात काय, पैसे कमवण्यासाठी एकांकिका जर मुद्दा घ्यायचा तर पैसे कमवण्यासाठी जर एकांकिका करायची असेल तर तुम्हाला तसंच नाटक निवडावं लागेल जे तुम्हाला प्रोडक्शन कॉस्ट कमी दे आणि चांगला इम्पॅक्ट दे. आणि तुम्हाला स्वतःसाठी नाटक करायचं असेल की तुम्हाला आम्ही असं करू शकतो किंवा आम्हाला असं जमतं, आम्हाला दाखवायचं आहे की आम्ही असं नाटक करतो, मग त्यावेळेला पैसे हा मुद्दा नाही. कारण रिकव्हरी हा ऑप्शन किंवा आपण टाकलेले पैसे निघणं हा एकांकिकेसाठीचं सोल्युशन नाहीये, की एकांकिकेमधून कोणत्याच गोष्टीची रिकव्हरी नाही होत, पैशांची रिकव्हरी नाही होते, पण मग आपला खर्च पण तेवढा कमी पाहिजे. पण याचा आता पकडायला गेलो आपण तर खूप मोजक्या स्पर्धेत ज्यांचं 1 लाख प्राइस आहे, 75,000 आहे, किंवा आता अहिल्या करंडक जो अहमदनगर करंडक म्हणून होता आधी, सो त्याचं पण 1.5 लाख यावर्षी प्राइस आहे. तर ह्या स्पर्धा असतात रिकव्हर करण्यासाठी, पण ते होतीलच अशी गॅरंटी नाही. तो प्रयोग तुझा तसा झालाय का? बरोबर. आपण एकांकिकेमध्ये आपण एकांकिका करत असताना हे नाही ठरवू शकत की मला मी हे इकडनं घेणार आहे, तिकडनं घेणार आहे. सो
एक्सपेरिमेंट करायचं स्वतःसाठी करायचं असेल तर मग तुम्हाला पैसे हा मुद्दा थोडा बाजूला ठेवायला लागेल आणि पैसे कमवायचे म्हणून तर मग तसं नाटक निवडावं की जे खर्चच कमी देईल आणि तुम्हाला चांगला इम्पॅक्ट देईल. म्हणजे सुरुवात ती क्लॅरिटी असणं गरजेचं आहे की आपण पाहिजे हो की तुम्हाला कशासाठी नाटक करायचं. तुम्हाला स्वतःसाठी करायचंय आणि तुम्हाला जर खर्च आहे आणि तुम्ही जर खर्च करायचा असेल तर मग तुम्ही तो केला पाहिजे. जर ते खर्च आहे म्हणून आपण केलंच नाही तर मग ते पोहोचेल कसं किंवा तुम्ही तरी कसे पोहोचेल, तुम्हाला काय म्हणणे ते तरी कसं पोहोचेल. बरोबर. पण आता तू सवय जिंकलास जी मला वाटतं की एक एक ती बदलते ती मुवमेंट असते की जी काहीतरी पटकन बदलून जाते. आणि इथे काम करणाऱ्या सगळ्याच ऑलमोस्ट कलाकारांचं हे असतं की मला ऍटलीस्ट सवयीपर्यंत पोहोचायचं. जिंकणं तर अजून पुढची गोष्ट. तू जेव्हा बास्टर्ड केलीस त्याच्यानंतर सवय जिंकल्यानंतर तुला असं काही झालं की गोष्टी बदलल्यात किंवा सोप्या झाल्यात? नाही, मग सोप्या असं नाही, सोपं तर काही नाही होत. उलट स्ट्रगल जास्त वाढतो. आपल्यावरची जबाबदारी वाढते की आता तुला सवय मिळाली मग तू परत त्याला बीट करणारा काहीतरी किंवा त्याच्यापेक्षा वरचं कर, त्याच्यापेक्षा खाली येऊ नको. खाली आला की मग तू ते कमवले ते सगळं निघून जाणार. तो बास्टर्ड नंतर एकांकिका म्हणून मी आता या वर्षीच एक केली जी माझी राहिली होती, ही 2015 मध्ये लिहिलेली एकांकिका होती चिनाब से रावी तक, जी मी या वर्षी केली. मला करायची कॉलेजमधून होती कारण हा एवढा सगळा खर्च ओपन मधून करणं एक तर खूप कठीण आहे, म्हणजे इम्पॉसिबल. तू प्ले बघशील तर तुलाही कळेल की ते इम्पॉसिबल गोष्ट आहे की आपण ओपन मधून करतोय ही पूर्ण गोष्टच. सो ते ठरवायचं आधी की आपल्याला कुठून करायचंय, कसं करायचंय, ते होऊन जातं. एकदा ती एनर्जी लागली ना त्या गोष्टीसाठी की ते होतच. आणि तिथे पोहोचायचं ना, सवय हवी आहे तर सवयीची ट्रॉफी समोर ठेवायची, ते बरोबर तिकडे ते आपण पोहोचतो. ते तसं कठीण आहे, तिकडे पोहोचण्यात त्या ट्रॉफीपर्यंत पोहोचायचा प्रवास खूप कठीण आहे. कारण नाही म्हटलं तरी पूर्ण मुंबई, पूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढे कॉलेजेस नाटक करतात किंवा आपलं जेवढं नाटक या विषयाकडे वळणारं जेवढं कल्चर आहे किंवा जेवढी मुलं आहेत ते सगळे त्याच्याकडे नजर ठेवून असतात. बरोबर. हातात कोणाच्या येते ते खूप तिथे पोहोचायच्या प्रवासावरती आहे सगळं. मला आता तू चिनाबसे रावेदक म्हटला तर त्याच्यावरनं आठवलं रिसेंटली, आता मला वाटतं काही दिवसांपूर्वीच उंबरठामध्ये ती जिंकली. त्याच्या आधी तुझी कौल नावाची पहिली हे होती म्हणजे उंबरठा जिंकली तू केल्यानंतर, उंबरठा पहिली जी तू बघितली असशील ती मला वाटलं कौल. मध्ये एवढं सगळं चेंज झालंय असं काही वाटतं तुला की तेव्हापासून ते आतापर्यंत? हो, गोष्टी तर बदलल्यात. म्हणजे काय माहितीये का, मी आता बास्टर्ड पासूनच नंतर सांगतो आधी तुम्ही. बघ, कौल तर काम करत होतो आम्ही, आमचा कॉलेजचा आमचा ग्रुप, आम्ही बाहेरून एक आमचं प्रोडक्शन तयार करून ज्याचं 0 बजेट प्रोडक्शन म्हणून आम्ही करत होतो. अनिकेत पाटील जो आमचा डिरेक्टर होता आणि त्याच्याच बरोबर मी जवळजवळ 2018-19 पर्यंत काम केलं आणि मग मी बाहेर इकडे मोठं प्रोडक्शन असं म्हणू आपण बास्टर्ड पेट्रियट ते बाहेर नंतर केलं मी. सो ते 2012चं वर्ष आणि 2024चं वर्ष याच्यामध्ये उंबरठा बऱ्याचदा पाहिली आहे, बऱ्याचदा केली आहे, पण ही 2012 मधली मुवमेंट मी 2024 मध्ये नंतर आता या वर्षी पाहिली की हा चल. म्हणजे उंबरठा या गोष्टीबद्दलचं माझं मध्ये रिलेशन्स खूप वेगळे होते. म्हणजे बास्टर्डच्या वर्षी तिकडे बास्टर्ड जिंकली नव्हती. हा, तिकडे काही त्याची वेगळी कारणं होती, पण या वर्षी मिळालं किंवा या वर्षी पूर्ण टीमने उंबरठा पाहिला आणि मला तेव्हा असं झालं की चला, मुंबईत आपण पहिला शो केलाय, एक आत्ता सुरू केली आहे आणि उंबरठ्याला पहिली पण आली. सो आपोआप माझा थोडा जो स्ट्रगल असतो पहिला येण्याकरताचा किंवा सवयीकडे पोहोचायचा थोडासा कमी झाला. मला त्या गोष्टीकडे वेळ देणं पॉसिबल झालं चांगल्या पद्धतीने आणि ती मुवमेंट खूप छान असते. पहिलं येणं, पहिल्यांदा ती चांगली मुवमेंट असते, ती एन्जॉय पण करावी आणि तशी. आणि मला असं वाटतं की बदल त्याच्यामध्ये ना खूप टिपिकल वेने किंवा आपण म्हणू असं की 2017, 18, 19 हे जर 3 वर्ष नंतरचं जर आपण पाहिलं नाटक, लॉकडाऊन नंतरचं एकांकिका स्पर्धा जर आपण पाहिल्या तर जे एक्सपेरिमेंट आधी होत होते, ज्या टेक्निकल गोष्टी बघून आम्ही
बघत आलेलो आहे. गिरगाव दादर पाहिलंय आम्ही, 1, 2 अडीच पाहिलंय आम्ही एकाच वर्षामध्ये. त्याच्यानंतर दृष्टी पाहिलंय आम्ही, ओवी पाहिलंय आम्ही, किंवा त्या सगळ्यात मी नावं घेतो ती सगळी आमची एकांकिकाच आहे. सो हे सगळं इन सर्च ऑफ हे सगळं पाहिल्यानंतर ना, मागच्या 5 वर्षांमध्ये मी जेव्हा आता एकांकिका काही स्पर्धा अटेंड केल्या ना, तर मला असं वाटलं यार याच्यामध्ये हे नाही होते, किंवा खूप वरवरचं केलं जातं, किंवा वरवरचे प्ले होतात. आणि ठीक आहे, मग मला असं वाटतं की ह्याच थॉटने जर काम झालं, किंवा याच थॉटने जर स्पर्धा होत असतील, खूप मोजके एकांकिका असतात, मोजकी माणसं असतात जे खरंच करतात, पण तसं नाही घडत. मग मला असं होतं की यार नाही मजा येते याच्यामध्ये, किंवा स्पर्धा म्हणूनच जे आपण पाहिलेलं असतं तेव्हाच ना, ते आता तसं बघायला मिळत नाहीये की एकावर एक देतच आहे, कोणीतरी येते आणि वाजवते, कोणीतरी येते आणि वाजवते, किंवा उथळपणा आलाय खूप जास्त. खूप उथळपणा तर तसा खूप आलेला आहे आता, आणि करण्यापेक्षा बोललं असतं ते. मला वाटतं की आता जसं प्रत्येक ट्रेंड येतो वगैरे, तसं ते मी नाटक करतो म्हणजे आजकाल ते फॅन्टसाइज जास्त केलं जातं. हो, ते दाखवणं की आम्ही नाटककार, किंवा अगदी मी असे पण काही लोक बघितलेत की आम्ही नाटक जगवतोय, किंवा आम्हाला नाटक जगवायचं म्हणून आम्ही करतोय. मे बी तो प्रयत्न ते बोलणं असेलही, हे पण असू शकतं. पण मला वाटतं की तू जसं म्हणतो तशी समज आणि अभ्यास करून ते करणं. जसं आता तुझं पण तू सांगतोस की बॅकग्राऊंड काही नाही, घरी पण तुझ्या तसं कोणीच नाही, फक्त करायचं या इच्छेपोटी बेस्ट देत प्रयोग करत स्वतःच शिकणं. प्रत्येक प्ले, म्हणजे माझं म्हणणं आहे की कोणताही प्ले करताना, आता मी 29 सप्टेंबर 2006 रोजी नावाची एकांकिका केली होती जी खैरलांची हत्याकांडवर होती. सो त्याचं आम्ही मूळ पहिले बघितलं होतं, म्हणजे ती बातमी ज्याने पहिली दिली, जो रिपोर्टर होता, आम्ही त्याच्या घरी जाऊन आलेलो औरंगाबादला, त्याच्याकडनं ते सगळं फायलिंग घेऊन आलो होतो प्रूफसाठी, कारण तो खूप डेंजर विषय होता, किंवा ते जे आरोपी होते ते आम्ही प्ले करत असताना जेलमध्ये होते, आणि त्याच वर्षी जानेवारीमध्ये ते बाहेर येणार होते. बापरे. म्हणजे आम्हाला एवढं पण सांगितलं गेलेलं की तुम्ही हा प्ले बंद करा, तुम्ही याच्यामधून तुम्हाला काय सांगायचंय, ती माणसं आता बाहेर येतात, तुम्हाला आता परत ते उचलायचंय का. खरं तर एकांकिका ह्या गोष्टीला काही तेवढं कोणी बघत नाही, ठीक आहे, पण ते एवढं वाजलेलं नाटक, किंवा एवढं गाजलं होतं त्या याच्यामध्ये, की आम्हाला आले फोन काही लोकांचे की तुम्ही थांबवा हा प्ले, तुम्ही नका करू, कशाला करताय, उगाच गायब वेब झाला तर. इथपर्यंत पण आलेला आहे आम्हाला. म्हणून जो लेखक होता आमचा राजरत्न भोजने, तर तो आणि मी, आम्हाला दोघांनाही या प्रकारचे फोन येऊन गेलेले. भीती नाही वाटली कधी? नाही, भीती काय वाटायची, माझं म्हणणं आहे की मी नाटक करतोय, ठीक आहे, हे कदाचित मला काही कोणाला क्रांती घडवायची आहे किंवा असं मला काही करायचं नाहीये. मी ती घटना आहे त्याच्यावरती लोकांनी फिल्म केली आहे, ठीक आहे. तर त्या फिल्म मध्ये सुद्धा इन्फॉर्मेशन खूप चुकीची होती, म्हणून ती फिल्म रिलीज पण नाही झाली. तर माझ्याकडे जी इन्फॉर्मेशन होती किंवा माझ्याकडे जे फायलिंग होतं केसचं पण, म्हणजे की पहिल्यापासून ते डायरेक्ट जजचा निर्णय येईपर्यंत माझ्याकडे अख्खी डिटेल होते त्यांचे. सो ते फायलिंग असताना मला घाबरायची तशी गरजच नाहीये. आणि मी माझ्या लेमध्ये काही त्या तशा गोष्टी हार्शली दाखवलेल्या नाहीये. मी तो हत्याकांड दाखवलेला आहे, जो झाला तो, त्याच्यामधून परिस्थिती दाखवलेली आहे. तर मग घाबरायची काय गरज आहे? आपण काही कोणाचे स्टेटमेंट करत नाहीये किंवा काही तसं काही करत नाहीये. डिरेक्टली इनडिरेक्टली असू शकतं, वाटू शकतं, पण नाहीये. मग माझं म्हणणे हा एक एक्सपेरिमेंट झाला किंवा हा रिसर्च झाला, हा रिसर्चच नाही होता. इव्हन बास्टर्ड पेट्रियोट जो आपण म्हणतो ते राजरत्नाला तो एका आर्टिकल, लोकसत्ताच्या आर्टिकलवरती फ्रीड सेबर दिसला होता. त्याने ते आर्टिकल वाचलेलं आणि त्याच्यानंतर त्याचा रिसर्च आम्ही केला, आम्ही काही गोष्टी पाहिल्या बघितल्या, त्याच्यानंतर तो प्ले लिहिला गेला. प्ले तसा एका आठवड्यात लिहिला गेलेला आहे. जो पहिला लिहिला गेला तो सवयीला परफॉर्म झालेला. फर्स्ट ड्राफ्ट नाही, पहिला जो ड्राफ्ट लिहिला गेलाय तोच शेवटचा ड्राफ्ट. त्याच्यामध्ये काहीच बदल वाटले नाही आम्हाला, कारण आम्ही रिसर्च करून त्याचा स्क्रीन प्ले बांधून, स्क्रीन प्ले आमच्याकडे रेडी होता, त्यामुळे आम्हाला तसं बदल करायची गरजच नाही पडली. पूर्ण तयारी करून तुम्ही आम्ही दोघं एका ठिकाणी गायब होतो, म्हणजे की याचं काम करायचं पूर्ण आणि मगच परत यायचं. आम्ही 8 दिवस पूर्ण गायब होतो, कोणाला होतो. आम्ही आमच्या इकडे स्टुडिओमध्ये बंद करून घेत होतो आम्हाला स्वतः. सो ते कम्प्लीट करायचं टार्गेटच होतं आमचं त्या वर्षामध्ये.
सो 8 दिवस दिले होते की हा हे कम्प्लीट करायचं, याचा रिसर्च घ्यायचा आणि मगच बाहेर यायचं. त्याच्याकरता आम्ही तो राजरत्न आणि मी खैरलांजीसाठी सुद्धा आम्ही औरंगाबादला गेलो होतो. परत त्याच्यानंतर नागपूरला पण गेलो होतो, कारण तिकडचं लोकल लोकांमध्ये ह्या विषयाला खरं तर टाळलं जातं. अच्छा. म्हणजे खैरलांजी या गावाकडे ह्या विषयाला अजून सुद्धा म्हणजे त्या बोतमांगे कुटुंबाचं नाव पण नाही घेतलं त्या गावाकडे, कारण ती गोष्ट एवढी घडली होती त्याच्यामुळे आपल्या इकडे दंगली झाली होत्या, ट्रेन जाळली होती. तर तिथे नागपूरमध्ये ह्या गोष्टीला खूप अजूनही हार्शली बघितलं जातं. आणि ते तर म्हणजे ते तर सोडूनच दे की ते आरोपी तर अजूनही बाहेरच आहे, मेन मूळ आरोपी. सो तो रिसर्च आहे. माझं म्हणणं की हा मूळचा जो रिसर्च आहे, आपल्याला काय त्याच्यामध्ये पडायचं नाहीये, पण हा मूळचा जो रिसर्च आहे तो करणं गरजेचं आहे. तो आता होत नाही, किंवा मला तो मागच्या कोणत्याच 5 वर्षांमधल्या एकाही एकांकिकेत दिसला नाहीये. त्यामुळे मला असं काही फार स्पर्धा बघायला पण मजा नव्हती आली. जे आपण म्हणतो चला आता एकांकिका स्पर्धा बघायला जाऊ आणि काहीतरी एनर्जी घेऊन आपण परत एनर्जीच घेत. स्पर्धा झालं, तू आता म्हटलास की तू खूप बघतोस आणि बघायलाच हवे. जे आजकाल मला वाटतं की आमच्या ह्याच्यातली जी मुलं आहेत किंवा अजूनही नवीन मुलं जी येत आहेत तेवढं नाही फॉलो केलं जात की नाटक बघितलं जाणं किंवा जे काही आहे. पण आता तुझा एवढा मोठा प्रवास बघितला, मध्ये अजून एक राहिलं की स्टोरिया प्रोडक्शन आलं, हे एवढं सगळं करतोयस तू, पण सुरुवात करताना फायनान्शियली आपण जे म्हणतो की ती गणितं बसवणं खूप अवघड जातं. मग ते तिथपासून तू कसं काय बिल्ड केलं? म्हणजे हे मी यासाठी म्हणते की बरीचशी नवीन लोक आहेत, त्यांना सुरुवात करायची असते पण कळत नाही की कशा गोष्टी मॅनेज कराव्या किंवा काय केलं पाहिजे. बघ आता इथे आपलं कोणी गॉडफादर नाहीये की जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो आणि एक बाहेरून ओपन मधून एकांकिका सुरू केली करायला, तर ती आम्ही केली. म्हणजे हा विचार नाही केला. पहिल्या एकांकिकेला मी आणि राहुल जेव्हा आम्ही सुरू केलेलं, हा तर जेव्हा आम्ही सुरू केलं त्यावेळेला आमचा पहिलाच कलर शो नगरमध्ये होता. तर त्यावेळेला आम्ही जवळजवळ 60 ते 70 हजाराची स्पॉन्सरशिप जमा केली होती. त्याच्यासाठी खूप वेळ आम्ही थांबलो होतो, खूप लोकांकडे आम्ही फिरलो होतो, पण आम्ही तो प्रयोग केला होता. तर हे प्रत्येकाचं मला असं वाटतं ना की करायचं एवढं डोक्यात ठेवायचं आणि त्याचे सोल्युशन शोधायचे की बाबा हा हे करायचंय आणि प्रॉब्लेम घेऊन बसलं तर नाटक नाही वाटत. प्रत्येक आलेल्या प्रॉब्लेम वरती तुम्हाला विचार करून त्याचं सोल्युशन शोधायचंय आणि तुम्हाला पुढे जायचंय. आणि तेव्हा तरी काही कमवत नव्हतो किंवा तेव्हा पैसे आपल्याला स्वतः धरून आपण एवढे घेऊ शकत नाही किंवा काही करू शकत नाही, पण एवढी वेळ आली की आम्ही व्याजाने घेऊन पण नाटक केलेलं आहे. सो ही एक डेअरिंग असते किंवा आहेच, म्हणजे तुम्हाला ते करणंच आहे. तुम्हाला नाटक करायचंय तर नाटक ही गोष्ट अशी आहे की तुम्हाला स्ट्रगल करणं आहे. मग त्याच्यासाठी तुम्हाला कसंही काही वाटेल ते काम करावं लागेल. प्रत्येकाच्या सिच्युएशन नुसार ते सोल्युशन प्रत्येकाला. माझं एवढंच म्हणणं आहे, सोल्युशन शोधा. पैसा उभा करणं किंवा नाटक करायचं म्हणून पैसा किती लागणार आहे डिपेंड करतं नाटकावरती. पण तर मला असं वाटतं की तुम्हाला जर माहिती आहे की मला या नाटकाला खर्च येणार आहे किंवा मला असं करायचंय, तर हे मला असं 3 महिन्या आधी तुम्ही तालीम चालू करा. 3 महिन्या आधी तुम्ही प्लॅनिंग सुरू करा. जर तुमचा शो तुम्हाला चांगला करायचा आणि खर्च पण करायचा, काम पण करायचंय व्यवस्थित, तर आम्ही तरी सोल्युशन वेगवेगळ्या पद्धतीने शोधलेले होते. काही पैसे आपण स्वतःच कर. मी तर म्हणजे असं करायचो सुरुवातीला की मी ऑपरेटिंग करायचो व्यावसायिक नाटकांना. सो महिन्यातले काही प्रयोग असायचे, त्या प्रयोगांचे जे पैसे येतील त्याच्यामधून मी जाऊन शो करायचो. म्हणजे तेच पैसे मी मला स्वतःसाठी काहीच ठेवायचो नाही, ते पैसे मी डिरेक्टली शोला लावायचो किंवा तिकडे खर्च करायचो. मग जर तिकडे जिंकला तर ठीक आहे, नाही जिंकला तर मग ते गेले. ते तर आपल्यावरती आहे. तुम्ही तुमच्या आवडीसाठी किंवा तुमच्या सेल्फ सॅटिस्फॅक्शनसाठी तुम्ही किती स्ट्रगल करताय, किती मेहनत करताय, हे प्रत्येकावरती डिपेंड आहे. आता मग त्याच्यासाठी वेगळी बाजू आपल्याला बनवावीच लागते. म्हणून मग ती म्युझिक माझी आधी माझं डिरेक्टर म्हणून ती माझी आवड होती आणि म्युझिक हे प्रोफेशन मी असं बनवलं होतं. पण आता मला ते सिमिलर ट्रॅव्हल करायचं, म्हणजे एकाच याच्यामध्ये ट्रॅव्हल करायचं आणि मी ते तसं करतो पण आहे त्या पद्धतीने. तू आता म्हटलास त्याच्यावरनं मला एक आठवलंय की घरून पैसे तर मिळत नाही, आपण जुगाड करतो वगैरे वगैरे. तुझे असे बरेच काही किस्से आहेत नाटक करताना प्रत्येकाच्या घरात होतात की आपण एकतर
सगळ्यात पहिले सुरुवात तिथून येते की खोटं बोलणं. आहेत किस्से तर आहेत बरेच. अर्थात मला त्यातले आता काही किस्से तू सांगणारच, कारण की खोटं बोलण्यापासून सुरुवात होते. मग तिथून घरातनं प्रॉपर्टी जमा करतो आपण, हो. जी कधी परत येत नाही. नाही हो. हो, तर तू तर घरातनं, आणि मला असं कळलं की तू बाहेरून पण बरीचशी प्रॉपर्टी जमा केलीये कुठून. अरे यार इथे नको हा झालाय तो नाही केलीये. अरे बघ कसं असतं, नाटक करायचंय म्हटल्यावरती जिथून जिथून आपल्याला प्रॉपर्टी येईल, एकांकिका करताना स्पेशली, तर तिथून तिथून ती प्रॉपर्टी जमा करावी. आणि ते पोरं करतात बरोबर कामं त्यांची, की हा हे चला उचला, हा हे मिळालं, हे चल याच्याने हे बनेल, याच्याने ते बनेल, हा चल होऊन जातं असं. म्हणजे अशा गोष्टी होतात की, किंवा मग आपण बऱ्याच जीपे वापरतो. हो जीपे सुद्धा ते पप्पांच्या हक्काने जीपे वापरतो मी. आता नाही वापरत होतो तेव्हा आधी. तर असं किती वेळा, काय असं हाईट काय खोटं बोलण्याची तुझी, असं काही आहे? काही खोटं नाहीये, तो हक्कच आहे ना शेवटी. त्यांनी पाहिलं, त्यांना कळाल्यावरती सुद्धा नाही म्हणजे तो राहिला, पण आपण एक नाटक करताना सुरुवातीला कधीतरी असतं असं, किंवा उशीर होतोय, घरून काहीतरी होत नाही, किंवा काही इश्यू नाही. माझ्या बाबतीत असं नाही झालं, कारण माझ्या पप्पांनीच मला नाटक करायला, बालनाट्यासाठी हे केलेलं. एका पॉइंट नंतर त्यांचं असं झालं होतं की आता तू हे सगळं बंद कर. मी म्हटलं मग मला याच्यात टाकलंच कशाला ना तुम्ही घेऊन कशाला गेले त्या दिवशी? तुम्ही नसते घेऊन गेले तर मी वेगळं काहीतरी केलं असतं. आता मला वेगळं जमतच नाहीये करायला, तर मी करू काय? सो असा प्रॉब्लेम आला नाही मला. किंवा मी 1 वाजताच जातोय, 2 वाजता जातोय. आजही मी 24 तासापैकी 18 तास काम करतोय. तर 18 तास मध्ये मी कामच करतोय, तरी सुद्धा मला घरून तसं प्रेशराईज नाहीये, किंवा प्रेशर नाही क्रिएट करत. किंवा आधी पण जेव्हा एकांकिका करत होतो किंवा तालमी वगैरे असायच्या, तर सकाळी रुईयाला सुद्धा माझी 7ची तालीम असायची आणि ती रात्री 11-12ला सुटायची. तर पूर्ण वेळ आम्ही तिथेच असायचो. मग पप्पा मला स्टेशनला घ्यायला यायचे, तेव्हा लहान होतो. आणि त्याच्यानंतर सुद्धा ते त्यांना सवय लागली होती त्या गोष्टी. ते अजूनही त्यांना तशी सवय आहेच, की घरच्यांनी खूप सपोर्ट केलं. म्हणजे मला असा प्रॉब्लेम क्रिएट नाही केला, किंवा मला असं प्रेशराईज नाही केलं गेलं की तू हे असंच कर तसंच कर. कारण शेवटी बघ कसं असतं, प्रत्येकावर डिपेंड करतं तुम्ही घरच्यांना रिझल्ट काय देताय. एक वेळ अशी असते की तुम्ही पैसे नका देऊ किंवा काही नका देऊ, पण त्यांना त्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी करताय हे, किंवा प्रत्येकाच्या घरच्यांना मॅनेज करणं, किंवा ते प्रत्येक तुम्हाला काम करायचं तुमच्याच हातात असतं, की हा मला करायचंय आणि मला घरून प्रॉब्लेम आहे, तर मग ते तुम्ही तुमच्या लेवलला तुम्हीच आपल्या आईबाबांना हँडल करू शकता. बाकी दुसरं कोणी नाही करू शकत. म्हणजे नाटक करणारा आपला डिरेक्टर पण नाही घरच्यांना फोन करून सांगू शकत पाठवतं ते ऐकतील, असं काही नसतं. ज्याला करायचंय तो बरोबर त्याच्या हिशोबाने करतोय. इन शॉर्ट तुझा प्रत्येक गोष्टीमध्ये अप्रोच असाच आहे की तुम्हाला जर करायचंय तर ते होणार, जर मनापासून करायचंय बस. आणि करायचं एवढंच डोक्यात ठेवायचं, सगळं होतं. नाही ठेवलं डोक्यात तर ते होणारच नाही. प्लॅनिंग त्याच हिशोबाने करायचं की हे मला कम्प्लीटच करायचंय, त्याशिवाय काही नाही होणार. सिंपल आहे. मग त्याच्यासाठी काहीही करा, काही करा. पोलीस जरी घरात असले, बाहेर असले, नाही एवढं नाही. पण एवढ्या रिस्क घेतल्यास, आता तू म्हटलास की मास्टरच्या वेळेस पण एवढी मोठी रिस्क घेतली, सगळं म्हणजे नाटकासाठी तू रिस्क कुठली काही असू दे तू ती घेतोयस, मग ती कुठल्याही लेवल पर्यंत असू दे. आणि अकॉर्डिंगली तुझं आतापर्यंतच्या एक्सपिरियन्स नुसार मला वाटतं की ती गोष्ट तू बरोबर करतोयस तर ते बरोबर होईलच. आपलं इंटेन्शन शेवटी हे करतं. पण आता या इंडस्ट्रीत जर काम करायचंय, तुला काय वाटतं की ह्या कोर व्हॅल्यूज आहेत माझा, की हे असलंच पाहिजे, किंवा हे असेल तर तुम्ही इथे व्यवस्थित काम करू शकता? असं एक तर सातत्य पाहिजे, की प्रत्येक गोष्टीमध्ये सातत्य पाहिजे. तुम्हाला असं हे माझं काहीतरी चुकलं किंवा गंडलंय एखादा प्रकार, किंवा मला हे नाही, मग मी थांबवून टाकतो, मग ब्रेक घेतो, मग माझा गॅप गेला, तर हे तुम्हाला घातक असतं. माझं म्हणणं आहे की जिथे तुम्हाला कळलंय ना की हे माझं चुकलंय, तर मग तिथेच आहे ना ते काय चुकलंय हे शोधलं ना की मग आपण बरोबर पुढे सर्व्हाइव्ह करतो. पण तुम्ही जर तिथे थांबलात तर पुढे जाऊच शकणार नाही. माझं म्हणणं आहे की सातत्य ठेवा, चुकलात तरी सातत्य ठेवा.
कारण ते कुठे ना कुठे तुम्हाला कळतं ना की आपण चुकलोय. ते महत्वाचं की आपण काहीतरी चुकतोय हे कळणं महत्वाचं. आणि हे कळलं की मग आपण जिंकू शकतो काही पण. चुकतंय काय, प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेमचं काय, सोल्युशन हवं, सोल्युशनचा विचार करा. सोल्युशन मिळालं की बरोबर पुढे जातो आपण. हे प्रत्येकच गोष्टीमध्ये येते. त्याशिवाय काहीच नाही. सातत्य तर खूप महत्वाचं प्रत्येक गोष्टीमधलं. ऍक्टिंग असो, डिरेक्शन असो, म्युझिक असो, काही असो, जे करायचं त्याच्यात सातत्य पाहिजे. कंटिन्युटी ब्रेक नाही करायची. ब्रेक झाले की मग आपण थांबून जातो. थांबायचं. पण मग आता तुझं म्युझिक चालू आहे, डिरेक्शन मध्ये, दिग्दर्शनात पण तुझं आता पहिला मोठं एक व्यावसायिक नाटक झालंय आणि तेही तुझं एक्सपेरिमेंट अगदी सक्सेसफुल होतोय. तर मग याबरोबर तुला आता थोडस असं वाटत नाही की आपण अभिनेता म्हणून सुरुवात केली होती तर थोडासा अभिनय पण करायला हवा? अभिनय असं वाटत नाहीये मला, आतून नाही वाटत. पण मला असं सगळे बोलतात की तू कर, तू कर, तू कर, पण मला आतून वाटत नाही की मी करावं. कारण माझं असं होतं की एकतर तिकडे तेवढा वेळ देणं पॉसिबल होत नाही मला. कारण नाटक आपण एक वेळा बांधतो, मग नंतर आपण कसे फ्री असतो. मग बाकी त्याच्यावरती जे काही काम करायचं असतं उरलेलं उर्वरित तर ते करता येतं. पण जर मी ऍक्टिंग म्हणून तिकडे जर उभा राहिलो तर मला पूर्ण वेळ त्या मुलांबरोबर राहावं लागणार, त्यांच्याबरोबर त्यांना वेळ द्यावा लागणार. ती प्रोसेस मला सुद्धा त्या प्रोसेसमध्ये राहावं लागणार. आणि ऍक्टिंगची वेळ गेलीये आता माझी तरी, मला असं वाटतं ती पुढे येईल ना. ज्या वेळेला करायचं असेल त्यावेळेला मी ती सुरू करेन. पण मला आता तरी नाही वाटत की मी ऍक्टिंग कराल. पण मग आता जर करायचं म्हणजे किंवा पुढे पण तू करशील, अशी कोणती लोक आहेत की ज्यांच्या दिग्दर्शनाखाली तुला आवडेल अभिनेता म्हणून काम करायला? बघ, असं काही मी असं डोक्यात जेन्युइनली मी असं काही डोक्यात ठेवलं नाहीये. पण मला जर मी ऍक्टिंग म्हणूनच जर मी राहिलो असतो किंवा मला जर ऍक्टर म्हणूनच जर पुढे काम करत राहायचं असतं, मी आता त्या ऍक्टिंग या याच्यामध्ये असतो, तर मला असं वाटलं असतं की मी विजय केंकरेंबरोबर काम करावं. मला असं वाटलं असतं मी चंद्रकांत कुलकर्णी सरांबरोबर काम करावं. तर तसं मला त्यांचं काम आवडतं. चंद्रकांत सरांचं काम खूप मला आवडतं. तर तसं काहीतरी मी विचार केला असता. हा, नाटक म्हणून मला यांच्याबरोबर खरंच आवडेल काम करायला किंवा यांच्याकडनं मला त्या गोष्टी शिकायला मिळू शकतात. कारण आज कितीही नाही म्हटलं तरी पण व्यावसायिक नाटक करताना आपल्याला खरंच कळतं की हा, त्यांचा कितीतरी वर्षांचा तो एक एक्सपिरियन्स असतो जो बघत बघत आपण त्यांचीच नाटकं बघत बघत आपण मोठे झालेलो असतो. आणि आज आपण व्यावसायिक नाटक त्यांचं चालू आहे, आपण तिकडे येऊ पाहतोय, तर इन्स्पिरेशन म्हणून तर आपण त्यांच्याकडेच बघतो. सो मला त्यांच्याकडे काम करावं असं वाटलं असतं की मी हा, इथे आपण काम करू. आजही मला असं वाटतं व्यावसायिक नाटक आल्यानंतर सुद्धा की मला यांना कधीतरी असिस्ट करायचं किंवा मी यांना कधीतरी असिस्ट करून मला आवडेल काम करायला. की हा, असं काही माझं हे नाहीये की मी आता व्यावसायिक नाटक आलंय, मी दिग्दर्शक आहे किंवा असं काही नाहीये. सुरू झालंय, त्यांच्याकडनंही मला काही गोष्टी मिळू शकतात. सो मला या दोन माणसांना मला असिस्ट करायला आवडू शकतं. क्या बात आहे. आणि तू आता म्हणजे मला खरंच खूप हे वाटतं की आपल्याला इथे हे पण नेहमी सांगतात की नेहमी विद्यार्थी म्हणून तुम्ही जितकं राहाल तितकं तुम्ही अपग्रेड होत जातात. तर तू जे आता म्हटलंस, मला वाटतं हे बेस्ट एक्झाम्पल आहे की नवीन गोष्टी शिकायच्या आहेत तर नवीन मुलांकडनंही बघणं आणि ऍट द सेम टाइम आपल्या मागे किंवा ज्यांनी सुरुवात केली आणि जे आजही त्यांचं नाव आहे अशा लोकांकडनं घेऊन आपलं काहीतरी शोधणं त्यातनं. दिस इज द बेस्ट इक्वेशन की तुम्ही किती तुमची कला अजून अजून सुधारू शकता. पण आता नाटकावरनं पण आपण म्हटलं की खूप कमी लोक बघतात वगैरे. तुला जर का असे काही नाटकं असतील की जी बघायला हवी किंवा तू बघितलेली आहेत, ती पुन्हा झाली पाहिजेत, अशी काही नाटकं तू सांगू शकतोस? पहिलं नाटक सांगायचं, मला खूप आवडलेलं नाटक आहे संपदा जोगळेकर ताईचं नाटक होतं. ते तिने डिरेक्ट केलं होतं. तिन्हीचाच नाटक आहे जे मला स्वतःला पण करायचंय. इन फ्युचर त्याला किती वर्ष झाली किंवा काही झालं तर ते नाटक मला असं वाटतं की मी एक वेळा ते नाटक करावं. त्याच्यानंतर आत्ता चालू असलेल्यांपैकी 38 कृष्णविला, जे मला आवडलेलं चांगलं नाटक आहे. सफरचंद, त्याच्यानंतर अजून सध्या तरी मला आता एवढी आठवत आहेत की मला ही नाटकं बघू शकतो आपण. या नाटकांसाठी
बघावी ही नाटकं मला काहीतरी. वाटतं कृष्णविलाचं पण श्वेता पेंडसे. करेक्ट. हा. हो. आणि ती पण एक तो पण जॉनर थोडासा हा होल्ड आहे त्या नाटकाला पण. आता ह्यानंतर आता एंड कडेच येतोय आपण ऑलमोस्ट, पण आता रिसेंट तू केलास तुझा पहिला मूवी, पहिली फिल्म तुझी गारुड, त्याचा बॅकग्राऊंड स्कोर तू हो. केलास. तर आतापर्यंत तुझी सुरुवात झाली एकांकिका, मग सिरियल्स झाल्या, पण हे काहीतरी खूप वेगळं क्षेत्र होतं फिल्म्स करणं. तर हा तुझा एक्सपिरियन्स कसा होता? हो, छान होता एक्सपिरियन्स. म्हणजे मला फ्रीडम होतं काम करायला. मला जेव्हा मी ती फिल्म पाहिली तर मला असं झालं स्कोप आहे, मला या फिल्म मध्ये काम करायला स्कोप आहे. मला जे वाटत होतं ते मी सगळं करून ठेवलं होतं. मग नंतर जे डिरेक्टर आहेत प्रताप सोनाळे ते आले, त्यांनी त्यांच्या व्ह्यूने काही गोष्टी बघितल्या, त्यांच्याबरोबर बसून जी मला मजा आली आहे काम करायला ना फिल्मची, ती खूप मजा होती. म्हणजे आम्ही सलग ठरवलं होतं की एक 10 दिवस आपण या गोष्टीचं, मी माझं काम 1 महिना केलंय, त्याच्यानंतर 10 दिवस मी त्या प्रताप दादा बरोबर दिले. सो त्या 10 दिवसामध्ये मला त्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू कळला माझ्या पहिल्या फिल्ममध्ये की हा फिल्म आपण करतोय तर मग ह्या व्ह्यूने विचार केला पाहिजे किंवा ह्या व्ह्यूने आपण पुढे गेलं पाहिजे. की असं नाहीये की पूर्ण जसं थॉट त्याचा आहे, त्याचा थॉट काय आहे किंवा त्याने काय पाहिलेलं आहे, त्या विजन वाईज त्याला काय गरजेचं आहे, किंवा हे जेव्हा मला त्याच्याकडनं कळत गेलं ना, माझं म्युझिक मी केलेल्यानंतर त्याच्यावर जेव्हा आम्ही बसलो होतो फायनलाइज करायला, तर मला त्याच्यामधून त्याने काय केलं की फक्त काही गोष्टी कमी केल्या, त्या उडवून नाही टाकलं. हा, जिथे मला वाटलं आमच्यामध्ये वादावादी पण होत होती, जी कामाच्या याच्यात झालीच पाहिजे. सो मला असं जिथे मला असं वाटायचं की नाही हे मला हट्टाने हवंय ते मी ठेवायचो. मी म्हटलं हे मला हवंय, हे मी माझा प्रयत्न केलेला आहे वेगळा, तो मला हे हवंच आहे. सो ते पण त्याने ऍक्सेप्ट केलेत गोष्टी. सो त्याच्याबरोबर काम करताना तर मला एकदम खूप मजा आली. त्या फिल्मचं काम करता एक तर ते थोडासा जॉनर माझ्या जॉनरकडे वळणारा असल्यामुळे, आणि मला सस्पेन्स आवडतो, म्हणजे सस्पेन्स म्युझिक बनवायला आवडतं किंवा हॉरर म्युझिक मला जास्त आवडतं. सो ते सुद्धा तसंच होतं, सस्पेन्स होता त्याच्यामध्ये. आणि पूर्ण प्रोसेस म्युझिक मेकची तर म्हणजे एक ट्रॅक बनवायला मी नाही म्हटलं तरी 5-5, 6-6 तास घेतले त्याचे, की हा एवढा वेळ तर या गोष्टीसाठी दिलाच पाहिजे. ती पहिली फिल्म आहे शेवटी काही झालं तरी. आणि त्याचे मी याच्यावरती पण बघतो रेटिंग खूप चांगले, म्युझिकचे रिव्ह्यू त्याचे चांगले, BMS वरती, बुक माय शो वरती सुद्धा त्याचे रिव्ह्यू खूप चांगले. सो मला स्वतःला चांगलं वाटतं की हा चला आपण सुरुवात तर केली आणि ती लोकांना आवडते या गोष्टीचा. म्हणजे तुला पूर्णतः संकेतच्या मूडने जे जाणारं म्युझिक असेल किंवा तुझ्या पद्धतीने काम करायला. हा, मला एकतर मला ज्या वेळेला म्युझिकसाठी माझ्याकडे काही येतं ना, तर मी तिथे माझा पहिला व्ह्यू टाकतो, किंवा मी हे सांगतो की ती तुम्ही मला तुमचं जे काही आहे व्हिडिओ मला डिलिव्हर करा, मी माझ्या पद्धतीने करतो. तुम्हाला जर वाटलं तर मी तुम्हाला 10 ड्राफ्ट दे, आधी मला माझ्या व्ह्यूने मला करून बघू द्या, मग तुम्ही तुमच्या व्ह्यूने सांगा की हा हे मला पूर्ण करून टाका हे नवीन. मला काहीच प्रॉब्लेम, मला तर उलट कळेल ना की काय व्ह्यूने विचार केला जातो. जर ते बऱ्याचदा असं होतं की हे होऊन जातं, ऍक्सेप्ट होऊन जातं, चालून जातं की हा हे डन आहे, हे ओके, मला हे काही प्रॉब्लेम नाहीये, असं पण होऊन जातं की बेस्ट आहे, तुला कळालंय. असंही झालेलं आहे. 2-2 दिवसामध्ये पण मी शॉर्ट फिल्म फायनल केलेले आहेत, झालेले आहेत, असंही झालेलं आहे बऱ्याचदा. आता नाटकांचा तर तुझा एकांकिकेचा तो प्रवास खूपच मोठा आहे आणि आता व्यावसायिक नाटक तुझं ऍज अ डिरेक्टर पण आहे. आता फिल्मचं काही प्लॅनिंग आहे का तुझं? बघ, माझं एकदम सिम्पल प्लॅनिंग आहे. मला 5 नाटकं करायची व्यावसायिक, आणि त्याच्यानंतरच मी असं आहे की फिल्म कर. पण तोपर्यंत तरी मला असं वाटतं की मी नाही करणार, प्लॅनिंग मध्ये नाहीये. पण जर आलंच काही किंवा मग तशी सिच्युएशन मला जर वाटलं की मला वाटतं की आता करून टाकू आपण एखादी फिल्म, माझ्याकडे तसं काही लागलंच की हा करू शकतो आपण याच्यावरती, हे करू शकतो, तर मग मी करू पण शकतो. माझ्या असं काही फिक्स नाहीये, पण इन फ्युचर तर करणारच आहे. पण माझ्या प्लॅनिंग नुसार जर बघायला गेलो, ज्या प्रकारात मी आतापर्यंत ट्रॅव्हल केलाय ठरवलेला, सो मला असं वाटतं की मी अजून तरी नाही करणार. 2 वर्ष तरी मला वाटत नाही की मी फिल्म करेन, 2-3 वर्ष तरी. कारण नाही म्हटलं तरी मला एवढा वेळ तर मला जाईलच या सगळ्या गोष्टींमध्ये. पण नाटकं करायची आहेत व्यावसायिक अजून, कारण ती प्रोसेस आहे. मलाच असं वाटतं की ती अजून प्रोसेस कम्प्लीट करायची, ती पूर्ण. की एक नाटक झालं, आता पद्मिनी दाम सारखा फ्लेवर आला,
त्याच्यानंतर अजून वेगळ्या फ्लेवरचं नाटक, 5 फ्लेवर तरी आपण देऊया लोकांना, कळू दे की हा चलो ये डिरेक्टर है. किंवा व्यावसायिकला कसं आहे, एकांकिका करणं खूप वेगळं आहे आणि एक व्यावसायिक नाटक करणं खूप वेगळं आहे. त्याच्यात खूप मोठा फरक आहे. म्हणजे तुम्हाला 45 मिनिटांमध्ये लोकांना एंगेज करणं आणि तुम्हाला 2 तास एंगेज करणं, खूप खूप मोठा फरक आहे. मग ते गणित आपल्याला ज्या वेळेला कळेल तर आपण फिल्ममध्ये लोकांना होल्ड करू शकतो. कारण शेवटी तो पण ऑडियन्स आहे, हा पण ऑडियन्स आहे, फक्त माध्यम वेगळं आहे, पण 2 तासाची एंगेजमेंट सेम आहे. असं रंगमंचावर काहीतरी एक्स्ट्रीम हॉरर वगैरे असं तुला करायचं? हा, करायचं का आहे. आता पद्मिनी धाम मध्ये तर तसं झालेलंच आहे. ते तर जवळपास आहेच म्हणजे त्याच्यामध्ये. पण अजून थोडं आहे माझ्या डोक्यात एक नाटक आहे, पण ते अजून आता एवढ्यात नाही करणार मी. ते थोडं जॉनर बदलून मग नंतर थोडं पुढे वगैरे करेन, आता लगेच तरी नाही करत. एखाद्या अभिनेत्याकडनं त्याचं कॅरेक्टर किंवा त्याची भूमिका ब्रेक करत करत तो किती व्हर्सेटाईल आहे हे दाखवलं जातं. मला वाटतं तुझा जो प्रयत्न आहे की तुझं जर का पूर्ण सुरुवातीची एकांकिका किंवा नाटक पाहिलं ते आतापर्यंत, मला वाटतं ती व्हर्सेटॅलिटी आणि एक्सपेरिमेंट करणं ते तुझ्या नाटकांमधनं दिसेल. हो, तेच आहे माझं टार्गेट, की वेगळं दिसावं. जसं एकांकिका मी वेगळं केलं तसं माझं 2 अंकी नाटक पण सगळ्यांना वेगळं दिसावं. प्रत्येक नाटक वेगळं दिसावं. सेम नाटक मला स्वतःला नाही आवडत की सेम करू. वेगवेगळं नाटक दिसलं पाहिजे प्रत्येकाला. आय विश की तुझी व्हर्सटॅलिटी जी आहे, जो तुला व्हर्सटाईलपणा तुझ्या कामातनं दाखवायचा आहे, तो खूप जास्त दिसेल. आम्हाला खूप नवीन नवीन फ्लेवर्स आणि नवीन नवीन गोष्टी. प्रयत्न तर करेल. जे पद्मिनी धाम मध्ये जसं तू काहीतरी एक अगदी त्याच्यामध्ये डान्स पासून किंवा तू म्हटलास तसं की टांगा ऑन स्टेज आणणं, जे काही आहे नवीन करणं किंवा जे अवघड वाटतंय तेही सोप्या पद्धतीने दाखवणं, ही एक गोष्ट जी आहे. आणि त्याचबरोबर तू जी काही पहिली तुझी फिल्म असेल किंवा जे काही ऍज अ डिरेक्टर बॅकग्राऊंड तू जे करतोस किंवा अजून जी कोणती टेक्निकल गोष्ट मे बी तू करशीलही नवीन काहीतरी अजून शिकून. सो फॉर एव्हरीथिंग आय विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच की तू आलास. थँक्यू. हा वेळ नाही, थँक्यू. तुम्ही इथे मला बोलायला संधी दिली त्याच्यासाठी खरंच तुझे थँक्यू.